हॅलो देवा पांडुरंगा, गेली 28 युगापासून तू आम्हा लेकरांची सेवा करतोयस, आम्हाला समाजामध्ये चांगलं काम करण्याचं आशीर्वाद रूपी बळ देतोयस। ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स आणि हॉटेल तात्या व तात्या बाजार आमटी प्रायोजित हेलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी। खरं तर पांडुरंगा, तुझ्याच आशीर्वादामुळे परिचारक या तुझ्या सेवेकराच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला। याचा विशेष अभिमान आणि आनंद माझ्या उराशी आहे। खरं तर पूर्वीच्या काळी जुन्या पंढरपूर गावठाणापुरती भरणारी वारी आज पंढरपूरच्या जवळील 10-15 किलोमीटरच्या आसपास मध्ये पर्यंत जाते आणि या वारीचा नावलौकिक वरचेवर नुसत्या ठराविक राज्यापुरताच मर्यादित न राहता 7 समुद्राच्या पार आज ही आषाढी वारी सोहळा या ठिकाणी पोहोचतोय। याचा निश्चितच पंढरपूरचा नागरिक म्हणून मला अभिमान आहे। पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या लहानपणापासून जी वारी आम्ही 5-6 लाखापर्यंत भरलेली बघायचो, वेगवेगळे व्यापारी दुकानदार या माध्यमातून आलेल्या वारकऱ्यांची सोय करायची, त्यांना सेवा द्यायची। परंतु तेवढा असताना आज मात्र अधिक सक्षम पद्धतीनं यामध्ये प्रशासन इन्व्हॉल्व्ह होऊन आज ही वारी सोहळा या ठिकाणी पार पडतोय। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या नियोजनाच्या माध्यमातून व जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी साहेब असतील, सर्वच प्रशासनाने अतिशय उत्तम आणि सुयोग्य नियोजन या आषाढी वारी सोहळ्याचं या निमित्ताने केलंय। मला सांगायला पांडुरंगा आनंद होतोय की गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या आजोबा स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी या वारीचं विशेष नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली केल्या। येणाऱ्या वारकऱ्यांना इथल्या पायाभूत सुविधा उत्तम पद्धतीने मिळाव्यात यासाठीचं जे नियोजन आहे ते स्वर्गीय मोठ्या मालकांनी आणि नंतरच्या कालावधीमध्ये आमचे नेते आदरणीय प्रशांत मालकांच्या अचूक नियोजनाच्या माध्यमातून या पायाभूत सुविधा आम्हाला उभा करता आल्या, याचाही निश्चितपणाने विशेष करून अभिमान आहे। या वारीमध्ये जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन वारकरी हा एकच मंत्र घेऊन, VIP हा म्हणजे वारकरी हा मंत्र घेऊन मृदुंगाचा टाळ जयघोष करीत आज पंढरपूरच्या दिशेने ही वारी येते। पांडुरंगा, येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना, सर्व बळीराजाला हे वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं ही प्रार्थना आहे। आज माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते समाजकारणामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतायत, हे केवळ तुझ्या आशीर्वादामुळेच हे शक्य आहे। आणि जो समाजसेवेचा वसा आणि वारसा स्वर्गीय मोठ्या मालकांनी आम्हा कुटुंबाला, आमच्या पांडुरंग परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला घालून दिलाय, तो वारसा अधिक सक्षमपणे पुढे चालवून ठेवण्यासाठी मला श्री पांडुरंगा आपण बळ द्यावं आणि ते आपण निश्चित देतात अशा पद्धतीचा एक भक्त या नात्याने मी आपल्याकडे प्रार्थना करतो। राम कृष्ण हरी।